नागपूर पोलिसांनी शिर्के लेआउट राजनगर येथील घरफोडी प्रकरणी 2 आरोपींना अटक करून 3,34,05,00,000 रुपयांचा सोना, हिरा, चांदी व रोख जप्त केलाय। बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरात मागील खिडकीतून प्रवेश करून 247 तोळे दागिने व 65 लाख रुपयांचा रोख चोरला गेला होता। मुख्य आरोपी रजनीकांत चानोरे व प्रताप यांना पिंपरी भोसरी भागातून ताब्यात घेतले आहे। आरोपी सराईत घरफोडी करणारा असून महागड्या वस्तू वापरत चोरीनंतर विमानाने प्रवास करून हॉटेलमध्ये राहायचा असा तपासात उघड झालाय। पोलीस तपासात आरोपींच्या मागे 22 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले आहे। आरोपींना 8 दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। सभी को नमस्कार। एक महत्वपूर्ण केस एक घडला होता इथे, एक क्राइम, आणि तो चांगली रीतीने डिटेक्ट करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यात 3 कोटीपेक्षा 3 कोटी आणि 32 लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याचे जो आरोपी होता, शातीर आरोपी होता आणि फार चॅलेंजिंग हा केस होता। आणि त्या केसमध्ये त्याची जे मोडस ऑपरेंडी एक वेगळी प्रकारची, आणि तो जो आरोपी आहे तो इंटरस्टेट आपण म्हणू शकतो, आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांनी कारवाई अशी चोऱ्या केलेली आहे, घरफोड्या। जवळपास 22 त्यांनी त्याच्यावर केसेस रजिस्टर्ड आहे, आणि त्याचे एक सहकारी पण याच्यात आपण अटक केलेला आहे। ही मोठी घरफोडी होती, आणि त्याच्यात जे कॅश होता जवळपास 65 लाख, आणि सोने चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने होते ते पण त्याचे चोरीस गेले होते। आणि तो जो आहे वॉच ठेवून हे गुन्हे करत होता, आणि वॉच ठेवल्यानंतर म्हणजे केव्हा करायचे आहे तो त्याची एक अशी वेगळी मोडस ऑपरेंडी होती। आणि तो विमानाने ट्रॅव्हल करणे, स्वतः जिमला जाणे, आणि प्रोटीन वगैरे आहे त्याच्या म्हणजे त्याच्या हे राहण्याच्या हे होता, आणि पैसे भरपूर ते खर्च करतो। ज्यावेळेस त्याला अटक करण्यात आली होती त्यावेळेसही त्याच्याकडे 1,10,000 रुपये कॅश बरामद करण्यात आलेला आहे। आणि त्याचे जे सहकारी हे दोन्ही मूळ जे आहे भंडाऱ्याचे राहणारे आहे। आणि हे जे गुन्हा ज्या दिवशी घडला होता त्याचे नंतरच आपलं एक इतकी मोठी घरफोडी झालेली आहे, थोडासा संशय आम्हाला वाटत होता। परंतु जॉईंट CP, ॲडिशनल CP आणि सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली, आणि त्याच्यानंतर जे सांगितलं तर आमचे ते काम सुरू झालं। आणि त्याच्यात आपले जे क्राईम ब्रांच युनिट 1चे जे PI आहे, आणि डिटेक्शन ब्रांचचे DCP आणि त्यांची पूर्ण टीम याच्यात लागलेली होती। आणि आम्हाला हिंट मिळालेली होती की कसे कसे कोण याच्यात असू शकतो आहे। तर त्याचे नंतर जे आहे सध्या तो होडकेश्वरमध्ये राहत होता, आणि ते किचनमधून आलं, आणि ते सगळी सांगतील आपले क्राईम ॲडिशनल CP किंवा डिटेक्शन किंवा आपले जॉईंट CP साहेब। त्याच्यात जो बलजिंदर सिंग आहे, इंद्रजीत नय्यर, त्यांनी त्याच्यात फिर्याद दिलेली आहे। त्याच्या घरात लग्न होतं आणि ते कलमेश्वरला गेले होते त्या दिवशी, आणि फार कमी 3-1 तासामध्ये त्यांनी इतकी मोठी चोरी केली। आपल्याला CCTV फुटेजेस याच्यात मिळाले होते, परंतु त्याच्यात जो क्लॅरिटी नव्हती त्याच्यात, परंतु त्याच्या हावभाव, त्याच्या चालण्याच्या जे तरीका तो हे सगळे आपण टेक्निकली ॲनालाइज केले, आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये भरपूर गोष्ट समोर आली, आणि त्यामुळे हे आपलं डिटेक्शन याच्यात झालेलं आहे। त्याच्यात सायबर ब्रांच जे आहे आपलं सायबर युनिट त्याचंही मोठं योगदान राहिलेलं आहे, पिन पॉइंटेड, आणि त्याची मुवमेंट जवळपास 6-7 लोकेशन त्यांनी चेंज केली। म्हणजे सुरुवात केल्यानंतर तो पुणे, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, पुणे, इतनी जगह पे वो जो है घूमता रहा, और हमको किस तरह से डिसीव करता रहा। और तो उसका ये भी था कि टेक्निकली वाईफाई पे या फिर हॉटस्पॉट्स लेके ये सब चीज़ें भी कर रहा था। तुम्ही समजू शकतात की किती चॅलेंजिंग हा आपल्या समोर केस होता, आणि याच्यात जवळपास आपण पूर्ण हे याची रिकव्हरी केलेली आहे। सो दिस इज क्रेडिटेबल, आणि हे आपल्याला आज सांगायचं होतं। काही ॲडिशनल असतील तर जॉईंट CP साहेब, ॲडिशनल CP साहेब पण तुम्हाला सांगतील। आणि असे जे गुन्हे आहे याच्यावर जसं मी सांगितलं 22 केसेस ऑलरेडी आहे याच्यावर, आणि आपण त्याच्यावर स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे होऊ शकतोय ते आपण करणार आहोत।